श्री स्वामी समर्थ. तर तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज मी रोजच्यापेक्षा जरा लवकरच उठले होते, कारण गुरुवारची पूजा वगैरे मांडायची असते. स्वामींचा अध्याय मी वाचन करत असते, कारण स्वामी सारामृतचं पारायण मी करत असते. त्यामुळे मग खूप वेळ होतो, दिवस पटकन निघून जातो. आणि आता थंडीचे दिवस तर खूप लहान आहेत, त्यामुळे कामात कसा वेळ जातो हे समजत पण नाही. त्यामुळे म्हटलं चला लवकर उठून बाकी कामं आवरून घ्यावेत, म्हणजे वाचन वगैरे करत बसल्यावरती कामांना वेळ भेटतो. तर आज मी सकाळी 6 वाजताच उठलेले होते. लवकर उठून सर्व कामं आवरून घ्यायचे होते. तर घसा माझा जरा बसलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आवाज थोडासा चेंज येत असेल. तर उठल्या उठल्या लगेच मी झाडू मारायला घेतला, कारण घरात आधी साफसफाई केलेली चांगली असते. उठलं की सुरुवातीला आधी झाडू मारून घ्यावा, नंतर म्हणजे दारात रांगोळी वगैरे आपण काढत असतो ते नंतर फ्रेश झाल्यानंतरच करायचं. कधीही पारुशाने बाकीची कामं करायची नाहीत. तर बाहेर अजून अंधारच होता, कारण लवकर उठल्यामुळे आणि थंडी पण भरपूर होती, त्यामुळे अंगातील स्वेटर काढायची तर इच्छा अजिबातच नव्हती. म्हटलं झाडून घ्यावं आणि पाणी वगैरे तापवायला ठेवायचं होतं. तर आधी मी झाडायला घेतलेलं होतं. अजून बाकी सर्व तर झोपेतच होते, कोणीच उठलेलं नव्हतं. साईचं स्कूललासाठी पण त्याला उठवायचं होतं, त्याचं आवरायचं असतं. पण मी म्हटलं आधी माझं आवरून घ्यावं, मग त्याला उठवावं. तर आंघोळ वगैरे करणार नव्हते मी लगेच, कारण फरशी वगैरे धुवायची असते. गुरुवारी म्हटलं की आपण सर्व साफसफाई करत असतो. रोजच मी फरशी पुसून घेते, पण उपवासा दिवशी मी कायमच फरशी धुवून काढत असते. त्यामुळे पाणी अजून आलेलं नव्हतं. पाणी 8 वाजता येतं, त्याच्या आधी मी बाकी कामं आवरून घेणार होते. म्हणजे ब्रश वगैरे करून घेऊन साईच्या डब्याची तयारी, त्याला उठवून त्याची तयारी, त्याला बसला खाली सोडवायला जावं लागतं. त्यामुळे हे मला परत वेळ होतो, आणि नंतर आल्याच्या नंतर बाकी कामं करायचं म्हटलं की दिवस पटपट निघून जातो, काही समजत नाही. त्यामुळे म्हटलं आज थोडं रोजच्यापेक्षा लवकरच उठायचं, म्हणून उठलेले होते मी. ॲक्च्युली एक्सरसाइज करण्यासाठी मी 4 वाजता उठणार होते, पण थंडी भरपूर असल्यामुळं काय ते माझ्याच्याने झालेलं नाही. कारण रोज ठरवते मी आज उठन उद्या उठन, पण अजून तरी काही उठलेलं नाही आहे. मला उठायचं आहे, बघू आता माझ्याच्याने कधी जमते ते उठायला. तर साईसाठी मी तर पाणी तापायला ठेवलेलं होतं. 6:30 वाजता त्याला मी उठवत असते, आणि मी त्याच्या आधी 6ला उठल्यामुळे झाडू वगैरे करून घेतला, ब्रश करायला घेतला होता. ब्रश करून घेऊन मग त्याला मी उठवणार होते, कारण उठायला खूप जीव खात होतो. लवकर उठत नाही, म्हणजे भरपूर वेळ त्याला आवाज द्यावा लागतो, साई उठ साई उठ. पण सकाळी थंडी असल्यामुळे आणि लहान मुलांना लवकर शक्यतो उठायचं जमतच नाही. रात्री पण ते लेट झोपत राहतो, आणि सकाळी उठल्या उठल्या एकच डायलॉग असतो की मम्मी मला रात्री झोपच नाही आली. तर उठण्याचे कारणं आमच्याकडं भरपूर असतात, त्यामुळे त्याचं रोज मी तेच ऐकून घेते की मम्मी आज मला झोप नाही आली. तर घड्याळात मी इथं पाहिलं होतं किती वाजले ते, आणि थायला उठवायचं होतं. तर असं छान असा सूर्योदय आपल्या झालेला होता. वरती मी गेलेले होते, कारण रात्री मी शिल्लक राहिलेलं अन्न बाहेर टाकून देण्यापेक्षा मी वरती टेरेसवरती पक्ष्यांना टाकत असते. तर ते मी पाहायला गेलेले होते. तर वरती अशी मस्त गुलाबी गार थंड हवा लागत होती. तर वरती मी येऊन पाहणार होते की पक्ष्यांनी ते खाल्लं का नाही, कारण रात्री तर पक्षी काही नसतात, पण सकाळी झाल्या झाल्या बरोबर अगदी टेरेसवरती ते पक्षी येऊन लगेच ते खाऊन जातात. त्यामुळे मी वरती आले होते, आणि लांबूनच मी पाहिलं तरी ते कावळे भरपूर सारे आले होते, आणि ते खात होते. तर असं वाया जाण्यापेक्षा जर वरती टाकलं तर ते पक्षी खातात. तर साईच्या डब्यासाठी आज मी टिफिनला त्याला सँडविच दिलेलं होतं, व्हेज सँडविच. म्हणजे जास्त काय मी त्याला लावलेलं नव्हतं, अगदी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि थोडेसे 1-2 सॉस लावूनच त्याला मी टिफिन तयार केलेला होता. कारण त्याची भरपूर इच्छा होती, रोज मला म्हणत राहत होतो मम्मी मला काहीतरी नवीन दे नवीन दे. पण रोज रोज नवीन काय देणार, थोड्या वेळ स्कूल असतं. तर खाली असं आले मी, आणि त्याचं चालू होतं मम्मी मला घ्यायला ये. म्हटलं ठीक आहे, घरातले कामं आवरलं तर मी येते. तर घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले, नंतर केस धुतले, कारण उपवास असल्यानंतर आपण सर्वच बायका म्हणजे डोकं वगैरे धुत राहतो, केस धुत राहतो. तर साडी वगैरे मी घातली होती, कारण गुरुवारची पूजा वगैरे म्हणजे मांडायची असते आणि वाचायची असते. इतर वारी तर आपण जास्त साड्या घालत नाही, पण असं काही कार्यक्रम आणि पूजा वगैरे मांडायची असेल तर साडी घालत राहते मी. तर साडी मी इथे घालून घेतलेली होती, आणि केस वगैरे छान असे कोरडे केलेले होते, कारण ओलेच केस बांधले की डोकं दुखण्याची म्हणजे शक्यता असते. त्यामुळे शक्यतो केस आपले छान असे कोरडे करायला हवेत, पाणी गळलं नाही पाहिजे त्यामध्ये.
तर नंतर मी निव्याचं आपली छोटीशी एक क्रीम लावून घेतली चेहऱ्यावरती, जे लोशन असतं ते. नंतर सनस्क्रीन लावून मी पॉन्ड्सची एक क्रीम लावते, जे फाउंडेशन टाईप राहते. थोडं सिंपल पण छान लुक येतं त्याने, त्यामुळे ती क्रीम मी लावून घेतली आणि त्यावरती मी पावडर लावली. कॉम्पॅक्ट पावडर वगैरे मी दुसरं काही लावत नाही. 2-3 क्रीम आपल्या ह्या रोजच्या ठरलेल्या असतात, ते क्रीम आणि पावडर साधी सिंपल पॉन्ड्सची पावडरच मी इथे लावलेली आहे. नंतर सिंदूर वगैरे लावून घेतला आणि टिकली, हे आपलं जे बायकांसाठी ठरलेल्या गोष्टी असतात त्या सर्व मी इथे करून घेतल्या. थोडीशी लिपस्टिक लावली, कारण मला लिपस्टिक म्हणजे थोडी डार्क नाही आवडत आहे, असं जरा फेंट कलर असेल तर मी लावून घेते. आणि तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी इथे सर्व आवरलं होतं, कारण आता बाकीची पूजा वगैरे मांडायची होती, त्यामुळे असं थोडंसं पटकन आवरून घेतलं. कारण एकदा जर सकाळी असंच फिरलं तर दिवसभर मग तशाच अवतारामध्ये राहावं लागतं. त्यामुळे म्हटलं चला थोडंसं फ्रेश व्हावं आणि थोडंसं मेकअप पण हे करून घ्यावा, कारण मग परत वेळ भेटत नाही. नंतर शौर्यला नाश्ता करायचा बाकी होता, कारण साईचा नाश्ता झालेला होता, म्हणजे त्याच्या टिफिनसाठी मी दिलेलं होतं. पण शौर्यला काय मी बनवलेला नव्हता, तो बाकी राहिलेला होता. त्याची आंघोळ वगैरे आवरून घेतली आणि त्याला सांगितलं होतं तू थोडा व्यायाम कर, तोपर्यंत मी तुझा नाश्ता बनवते. तर इथं मी फरशी वगैरे धुवून घेतली आणि गॅस पण घासून घेतला होता. आपण गॅसवरती बर्नरवरती डायरेक्टली पाणी लावण्यापेक्षा जर तुम्ही त्यावरती अशा वाट्या ठेवल्या तर त्या आतमध्ये बर्नरमध्ये पाणी जात नाही आणि आपले बर्नर खराबही होत नाहीत. त्यामुळे शक्यतो गॅस जरी तुम्ही साबण लावून घासला तरी त्यावरती वाट्या, स्टीलच्या वाट्या किंवा म्हणजे झाकण काही पण झाकून ठेवून ते गॅस धुतला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. तर मला सवय आहे, मी अशाच पद्धतीने गॅस घासून पुसून धुत असते पाण्याने का, आणि बर्नरवरती मी वाट्या पालत्या घालते जेणेकरून आतमध्ये पाणी जात नाही. तर इथे मी टोमॅटो कट करायला घेतलेलं होतं, साईला दिलेलं होतं आणि त्यातलंच अर्धं टोमॅटो बाकी होतं, तेच मी इथे त्याला शौर्यला म्हणजे नाश्त्यासाठी टाकलेलं होतं. साई पण आलेला होता आणि तो पण बोलला होता की मम्मी माझा टिफिन माझ्या फ्रेंडनीच खाल्ला, त्याला खूप आवडला म्हणून मला नवीन दे. तर शौर्यचं आणि त्याचं चाललं होतं की मला दे, आणि म्हणजे साईने खाल्ला त्याच्या वाट्याचा, मला आता मला आधी दे. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही दोघंही बसा, मी दोघांनाही सोबतच करून देते. कारण एकाला आधी दिले की लगेच भांडणं सुरू करतात, त्याला दिलं मला नाही आणि त्याच्यावर जीव जास्त आहे माझ्यावरती नाही, असं मुलांचं चालू राहतं. पण आईसाठी प्रत्येक मुलगा मुलगी काही असो दोन्ही समान असतात. त्यामुळे लहान असो वा मोठा दोन्ही एकाच जागेवरती असतात, पण हे मुलांना समजत नाही आत्ताच. तर आता इथे मी साबुदाणा भिजत घातलेला होता, साबुदाणा छान असा भिजलेला होता. तर यामध्ये मी गावाकडून तूप आणलेलं आहे आणि हे म्हशीचं तूप आहे, जे मी बटरऐवजी घरीच तूप वापरत असते. आणि इथं ब्रेड भाजून घेते मी तुपामध्ये. छान थोडंसं कडक झालं की मग आपल्याला त्यामध्ये बाकीचं सर्व साहित्य भरायचं होतं. तर मी दोन्ही साईडला खाली एक तव्यावरती थोडंसं तूप टाकलं आणि नंतर ब्रेडला तूप लावून मी असं हे छान कडक भाजून घेणार होते. यामुळे काय होतं तर टेस्ट खूप छान येते त्याची. कडक भाजल्या गेलं की ते खायला पण खूप छान टेस्ट आहे आणि क्रांची लागतं. तर इथं पाहू शकता तुम्ही, मी म्हटलं नको आता ते उपवासाला त्याला आपल्याला तूप लागतं, त्यामुळे मी वाटीत काढून घेतलं. कारण जर आपण तेच खरकटं परत वापरलं तर उपवासाला त्याला जमत नाही. आणि शक्यतो मी साबुदाणा खिचडी वगैरे सगळं तुपामध्येच बनवत राहते. आणि तेल खाण्याऐवजी तूप खाल्लेलं कधीही चांगलं राहतं. म्हणजे आपल्या हाडांसाठी तुपाचा खूप छान असा रिझल्ट असतो. आणि स्किनसुद्धा आपली खूप छान सॉफ्ट राहते तुपामुळे. तेल खाण्याऐवजी तूपच शक्यतो, म्हणजे ज्याला शक्य आहे त्याने तूपच खात जा, असं म्हणजे मला तरी वाटतं. तर इथे मी टोमॅटो केचप घेतलं आणि थोडंसं मेयोनीज घेतलं होतं, जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान येईल असं. आणि दोन्ही एकत्रित करून म्हटलं ही एकत्रित लावायचं, कारण वेगवेगळं लावत बसण्यापेक्षा मी दोन्ही एकत्र केलं आणि चमच्याने थोडंसं हलवून घेतलं. नंतर ती मी ब्रेडवरती लावणार होते, तोपर्यंत ब्रेड भाजत होते आणि छान कडक झाल्यानंतर आपल्याला हे सगळं करायचं होतं. तर पाहू शकतात अशा पद्धतीने छान थोडंसं लाल असं खरपूस भाजलेलं होतं. आता मी इथे त्याला सगळं लावून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने इथे सँडविच बनवलेलं आहे. तर थोडंसं मीठ मी यामध्ये टाकलेलं होतं, कारण जर मीठ नसेल तर भाज्या आपल्या आतमधल्या आळणी लागतात. त्यामुळे शक्यतो थोडंसं जर कच्चं आपण काही भरत असेल सँडविचमध्ये असं काकडी वगैरे, तर त्यावरती थोडंसं मीठ टाकलं तर त्याची टेस्ट खूप म्हणजे अजून वाढते किंवा छान येते. मिठामुळे लगेच चव जाणवते त्याला. तर मी नंतर दुसरं भाजायला ठेवले आणि हे छान भाजलेले होते.
तर यावरती आता मी म्हणजे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर एवढंच मी त्यामध्ये भरून दिलेलं होतं. काकडी वगैरे नव्हती त्यामुळे ते काय मी लावलेली नव्हती, म्हणजे नव्हतीच, त्यामुळे तेही मी त्या ॲड केलेलं नाही आहे. तर इथे मी एवढं मेयोनीज आणि टोमॅटो केचपचं थोडंसं त्यावरती ब्रेडवरती लावलं आणि आता कांदा, टोमॅटो सगळं ठेवून घेऊन त्याच्यावरून परत ब्रेड ठेवणार होते. तर असं मी त्याच्यावरती थोडं थोडं ठेवलं, जास्त काही ठेवत नाही कारण मुलांना जास्त खाता येत नाही, लगेच सर्व सांडून टाकतात. आणि त्यावरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली. तर एकावरती एक ठेवून असं थोडंसं प्रेस करून मी ते चाकूने कापून घेतलं. कारण जर अख्खं तोंडात लहान मुलांच्या बसत नाही आणि ते सर्व सांडून टाकतात, म्हणजे एक एकच अगदी ब्रेड वेगळं, आतमध्ये भरलेलं कांदा टोमॅटो वेगळं अशा पद्धतीचं खातात. त्यामुळे हे कट केलं की ते बरोबर हातात बसून त्यांना ते खाताही व्यवस्थित येतं. त्यामुळे शक्यतो लहान मुलांना ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस असं कटिंग करून दिलं तर त्यांना खायला खूप इझी जातं. तर नंतर दोघांसाठी मी सामान बनवणार होते, कारण एकाला जास्त आणि मला कमी असं लगेच सुरू होतं त्यांचं. त्यामुळे मी दोघांनाही 3-3 असं पद्धतीचं करून देणार होते. तर तुम्ही पाहू शकता परतही मी अशाच पद्धतीने केलं, दोघांसाठी सेम केलेले होते. तर दोघांसाठी इथं माझं बनवून झालेलं होतं आणि आता मी दोघांना सोबत देणार होते. त्यामुळे पुढे मागं होऊन लगेच भांडण करण्यापेक्षा दोघांनाही सोबत दिलं तर मग व्यवस्थित खातात आणि भांडण करत नाहीत. नंतर देवपूजा करून घेतली मी आणि तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं, कारण पूजा मांडायची होती. घरातले देवाचे रोजच्याच आपली जी देवपूजा असते ते मी इथे करून घेतलेली होती आणि तुळशीला पाणी घातलं, हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. हे तुळस मी गावावरून आणलेली होती, कारण इथे मी 2-3 वेळेस रोपं घेऊन लावले, पण ते काय उगवतच नव्हते, काय माहिती काय प्रॉब्लेम होत होता. पण ते तुळस लगेच जळून जायची. नंतर ही मोठी मी तुळस अशीच दिसते एवढीच मी गावावरून आणलेली आहे. तर ती आहे अशी आली आणि छान आली एकदम, म्हणजे सुकली वगैरे नव्हती, खूप छान आली होती. ही कृष्ण तुळस आहे हिरव्या रंगाची. तर अशा पद्धतीने मी इथं देवाला नमस्कार वगैरे करून घेतला तुळशीला आणि नंतर पूजा मांडली. तर पूजेची आता म्हणजे हळदी कुंकू वगैरे वाहून घेऊन नंतर मी म्हणजे कथा वगैरे वाचणार होते. तर असं साध्या पद्धतीचेच गावाकडं अशाच पद्धतीने आम्ही पूजा मांडतो. कारण जसं आपण म्हणतो देश बदलन तशी तिकडली राहणीमान भाषा बदलते, तशाच पद्धतीने आपल्या इथं जरी मुंबईमध्ये जरी असलं तरी प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळ्या ठिकाणचे आपल्या शेजारी पाजारी आहेत आणि प्रत्येकाची मांडणी करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी आहे. तर मी म्हणजे आमच्या साध्या पद्धतीचीच मांडणी करत असते, 5 फळं 5 पानं आणि थोडीशी ओटी वगैरे असंच ठेवून बाकी सर्व साहित्य म्हणजे जो मी पाहतातच व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची साधी सिंपल मी इथे पूजा मांडलेली होती आणि पूजा वाचायला घेतली. कारण दोन्ही सोबत मला वाचायचं होतं, स्वामी सारामृतचंही पारायण मी करत असते त्यामुळे त्याचंही मला वाचन करायचं होतं. तर आधी मी लक्ष्मीव्रताचं हे पुस्तक वाचून घेतलं, नंतर स्वामी सारामृतचं पुस्तक वाचून घेऊन मग नंतर शेवट आरती करणार होतो. तर शौर्य माझ्यापाशी येऊन बसलेला होता, कारण त्यालाही अशा गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि देवाचं काही असलं की लगेच जवळ येऊन बसतो की मम्मी मला पण ऐकायचे किंवा मलाही वाचायचे. स्वामी सारामृतचं कधी कधी मी त्याला पारायण करायला लावत असते, कारण शक्यतो पूर्ण 21 अध्यायाचं पारायण करायला तो कंटाळून जातो की एवढ्या वेळ मम्मी मला बसायला जमत नाही. तर त्याला जेवढं जमल तेवढंच तो वाचन करतो, बाकी सर्व मी करत असते. नाहीतर मी सेपरेटली एकटीच वाचन करत असते, पण जेव्हा त्याची इच्छा होईल तेव्हा त्यालाही मी वाचायला देत असते. नंतर वाचन वगैरे करून घेतलं आणि इथे मी बटाटे उकडायला टाकलेले होते, कारण शौर्याला उपवास नव्हता आणि साईला उपवास जरी नसला तरी त्याला खिचडी खूप आवडते, त्यामुळे त्याचा खाण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. पण शौर्यासाठी मी चपाती बनवून घेतलेली होती आणि बटाट्याचे म्हणजे भरीत करून देणार होते, कारण मी खिचडीसाठी बटाटे उकडलेले होते
आणि त्याला त्यामधलेच बटाट्याचं मी इथे भरीत करून देणार होते. तर बटाटे छान उकडलेले होते. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी इथे चमच्याने बटाटे काढून घेतले. साल वगैरे काढून घेऊन आता फोडणी घालायची होती, म्हणजे खिचडी बनवायची होती. आणि कधी मी कट करून टाकते, कधी किसून टाकते. तर आज म्हटलं शोरेला भरीत पण खायचं होतं, त्यामुळे मी इथे बटाटे असं सोलायलाच घेतले होते, म्हणजे उकडून घेतलेले होते. नंतर असं त्यामध्ये म्हणजे तेल टाकायला लागले, पण परत आठवलं की तेलातली खिचडी नको आपल्याला, तुपातलीच करायची आहे. म्हणून मी परत तसंच ठेवून दिलं आणि तूप घेतलं. तर इथे मी तूप टाकलेलं होतं. हिरवी मिरची आणि शेंगदाणे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले होते, कारण जर जास्त बारीक कूट टाकला तर ती खिचडी खायला एवढे छान लागत नाही. त्यामुळे थोडंसं मोठे शेंगदाणे असले की खिचडी खायला खूप छान लागते. त्यामुळे मी ते आधीच थोडंसं शेंगदाणे भाजून घेऊन हिरवी मिरची आणि शेंगदाणे थोडंसं मोठे मिक्सरला बारीक करून घेतलेले होते. साबुदाणा छान भिजलेला होता आणि साबुदाणा मी जास्तच भिजायला घालत असते, कारण साईला खूप आवडतो. खिचडी त्याची खूप फेवरेट आहे. कधीही खिचडी बनवली किंवा इतर वारीही त्याला कधीही आठवण येते की मम्मी तू मला खिचडी बनव, खिचडी बनव, त्याचं चालूच राहतं. पण पित्त होत असल्यामुळे आम्ही जास्त खिचडीच खात नाही उपवासात. आणि संध्याकाळी मी देवीसाठी खीर बनवणार होते, तर त्यासाठी मला नंतर आठवलं की साबुदाण्याची खीरातले थोडेसे साबुदाणे मी काढून ठेवले, कारण जर आपण कुठल्याही प्रकारची खीर बनवली आणि त्यामध्ये थोडंसं साबुदाणा टाकला तर ती छान त्याचं लूक तयार होतं, म्हणजे मस्त वाटतं. मध्ये मध्ये ते साबुदाणा फुगल्या जातो आणि ती खीर खूप छान होते. तर इथे मी रव्याची खीर बनवणार होते आणि त्यासाठी मी इथं थोडंसं साबुदाणा काढून ठेवला. संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी मी खीर बनवणार होते. पनीरची भाजी, पुलाव, चपाती आणि खीर असं संध्याकाळचा मेनू आमचा ठरलेला होता. तर पाहू शकता तिथे मी तूप टाकून डायरेक्ट साबुदाणा मी टाकून घेतला आणि बटाटे सोलायला घेतले. बटाटे खूप गरम होते त्यामुळे पटकन सोलता येत नव्हते. तर नंतर मी त्यामध्येच बटाटे कट करून नंतर साबुदाण्यामध्ये टाकणार होते. तोपर्यंत म्हटलं शाबू छान असा मऊ होईल, म्हणून त्याला झाकून ठेवलेलं होतं. तर असं मी सर्व इथे करायला घेतलेलं होतं. तर अशा पद्धतीने सर्व बटाट्यांची साल काढून घेऊन बटाटे चाकूने कट करून नंतर मी वरतून त्यामध्ये टाकले होते. आणि आता गॅस परत म्हणजे थोडासा फुल करून त्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत आपली खिचडी छान अशी मऊ होणार होती. तरी ते शौर्यासाठी मला परत भरीत करायचं होतं. तर गावाकडं असल्यानंतर आपण जे चुलीवरचं बटाट्याचं भरीत खातो तर त्याची खूप छान अशी टेस्ट येते, पण इथे ते आपल्याला भेटत नाही. तर इथे मी कधीही भरीत खाऊ वाटलं बटाट्याचं तर डायरेक्टली आपले कुकरला बटाटे उकडूनच मग भरीत बनवावं लागतं. तर बटाटे गॅसवरती डायरेक्टली भाजल्या जात नाही आहेत. जसं आपण वांग्याचं भरीत करतो त्या पद्धतीने बटाट्याचं भरीत होत नाही. त्यामुळे शक्यतो त्यांना कुकरमध्ये उकडून घेऊनच भरीत बनवावं लागतं. तर इथं शौर्यासाठी मी एकट्यासाठी वेगळं काय बनवायचं म्हणून त्याला मी बोलले होते की तू भरीत खाशील का, तर हो बोलला होता. त्यामुळे इथे मी त्याला बटाट्याचं भरीत केलेलं होतं. तर बटाट्याच्या भरीताला कधीही तुम्ही तेल जरा जास्त टाकलं तर त्याचं भरीत छान लागतं, नाही तर ते एवढं चांगलं भरीत लागत नाही. त्यामुळे शक्यतो वांग्याचं भरीत किंवा बटाट्याचं भरीत कुठलंही भरीत असलं तरी त्याला तेल जरा जास्तच लागतं, तरच त्याची टेस्ट येते. तर असं मी बटाट्याच्या हाताने छान असं चुरून घेतलेलं होतं. नंतर खिचडी आता आपली होतं चालते, जवळजवळ देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा होता आणि नंतर मग खायला बसणार होतो, कारण साई वाट बघत होता. त्याला खिचडी भरपूर आवडते आणि खिचडी करायची म्हटलं की तो वाटच बघत बसतो की मम्मीचं कधी होते आणि मम्मी मला कधी खायला देते. तर इथं मी खिचडी झालेली होती, कारण त्याचा आवाज देणं चालू होतं की मम्मी किती वेळ किती वेळ.
अजून तुम्ही पाहिलं होतं की ते छान अशी आपली खिचडी तयार झालेली होती आणि मस्त अशी म्हणजे लाल रंगाची पण झालेली होती, कारण ती छान बनली होती म्हणून ब्राऊन कलर असा आपला नाही का येतो तशा पद्धतीची झालेली होती. तरी तर मी पाहिलं मस्त अशी सुटसुटीत झालेली होती. नंतर मी ते देवाला थोडीशी प्लेटमध्ये काढून घेतली, कारण देवाला नैवेद्य दाखवून नंतर खायला बसणार होतो. एवढं सगळं आपण देवासाठीच करतो आहे आणि जर देवाला नैवेद्य नसेल तर काही उपयोग होत नाही. त्यामुळे म्हटलं जर आपण उपवास धरला आहे तर आधी देवाला नैवेद्य दाखवायलाच पाहिजे. नंतर संध्याकाळीही देवाला नैवेद्य दाखवूनच आम्ही उपवास सोडत असतो. म्हणजे शक्यतो आपण सगळेच तसं करत राहतो. तर अशा पद्धतीने इथे मी देवासाठी थोडासा नैवेद्य ठेवला. तर साई बोलत होता, मग मी एवढी सारी खिचडी बनवते आणि देवाला एवढीशीच ठेवते. तर म्हटलं देव काही जास्त खात नाही बाबा, आपल्या मनावरती असतं ते. म्हणजे जर आपल्या मनातून एखादा उपवास आपण करत असेल तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटतं, की आपण किती दिखावा करतो हे महत्त्वाचं नाही, तर किती श्रद्धेने करतो हे महत्त्वाचं असतं. तर असं मी दोन्ही ठिकाणी देवाला नैवेद्य दाखवून घेतला. इथल्या घरच्या देवांनाही मी इथे नैवेद्य दाखवून घेतला आणि आता खायला बसलेलो होतो. मुलांचं तर टी व्हीवरती कार्टून चालू होतं, कारण दिवसभर आमचं घरी कार्टूनच चालू असतं. साईला भरपूर सारे ते शिवा म्हणजे आवडतो, त्यामुळे ते कंटिन्यू तोच बघत राहतो. काय त्याला एवढा त्यात इंटरेस्ट येतो त्यालाच माहिती. आणि तो म्हणत होता की आमच्या मम्मीने खूप छान खिचडी बनवते, आमची मम्मी असं हाताने ॲक्शन करून तुम्हाला सांगत होता. तर अशा पद्धतीने शौर्यचे पप्पा, मी आणि साई आम्हाला तिघांना मी खिचडी वाढून घेतलेली होती. साईला भरपूर खिचडी आवडते, त्यामुळे शक्यतो त्याच्यासाठी मी म्हणजे आमच्याबरोबर त्यालाही खिचडी बनवत असते. शौर्याने इथे नवनाथांची गाणी लावलेली होती. अशा पद्धतीने आम्ही दोघांनी आरती करून घेतली. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.